8th standard, second chapter, health and diseases. Have you ever taken a leave from school due to sickness? Have you ever taken a leave? Leave म्हणजे सुट्टी किंवा रजा. फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस. सिकनेसमुळे, ड्यू टू सिकनेसमुळे. सिकनेस म्हणजे आजारी पडणे, आजारी पडल्यामुळे तुम्ही शाळेतनं कधी लीव्ह घेतलेली आहे का, म्हणजे सुट्टी घेतलेली आहे. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक. सिक म्हणजे आजारी. आपण जेव्हा आजारी होतो म्हणजे पडतो, आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा एक्झॅक्टली काय होतं. सायन्स याच्यासाठीच अवघड वाटून नाही घ्यायचं. सायन्सचा अभ्यास याच्यासाठीच करायचा आणि आनंदाने करायचा, म्हणजे तो विषय सोपा वाटतो, अवघड वाटत नाही. कारण सायन्समध्ये आपल्या शरीरासंबंधी आपण जे काही खातो पितो, आपल्या आजूबाजूला अवतीभोवती रोजच्या जीवनातलं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे जे काही घडतं ते सगळा अभ्यास सायन्समध्ये असतो. ते सगळं शिकायला मिळतं. त्यामुळे ते आनंदाने शिकायचं. सायन्सला अवघड विषय असं म्हणायचं नाही. आणि हे सगळे शोध शास्त्रज्ञांनी लावून ठेवलेले आहेत. आपल्याला फक्त ते पुस्तकातनं एक 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 लक्षात घ्यायचे. What happens exactly when we become sick? Sometimes we feel good even without taking any medicines. काही वेळा काहीही औषधं न घेता आपल्याला खूप छान वाटत असते. अँड समटाइम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर. आणि काही वेळा आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच लागतो. कन्सल्ट डॉक्टर म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. अँड टेक रेग्युलर मेडिसिन्स इन सिकनेस. आणि आजारी आहेत आपण तोपर्यंत रेग्युलर मेडिसिन घ्यावे लागतात. व्हाय इज इट सो? हे असं का होतं? हेल्थ इज अ स्टेट ऑफ complete physical, mental, and social well-beingness, and not merely the absence of any disease. हेल्थ म्हणजे काय? हेल्थ म्हणजे आरोग्य. आरोग्य म्हणजे काय? नॉट मिअरली द absence ऑफ एनी डिसीज. फक्त काही आजार नाही म्हणजे आरोग्य असतं असं नाही. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बिईंगनेस. आपण शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सुदृढ असणं म्हणजे हेल्थ, म्हणजे आरोग्य. व्हॉट इज डिसीज? आता डिसीज म्हणजे आजार. आजार म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज डिसीज? डिसीज म्हणजे आजार. आजार म्हणजे नेमकं काय असतं? आजार म्हणजे काय नेमकं? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल. पीचा उच्चार करायचा नसतो आणि स्पेलिंग लिहिताना मात्र लिहायचा पी. प्रोसेसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. ही डिसीजची डेफिनेशन असू शकते किंवा व्हॉट इज मीन बाय डिसीज असा जर क्वेश्चन असला तर त्याचं आन्सर हे आहे, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ बॉडी. आपल्या शरीराच्या शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या शरीराच्या ज्या क्रिया असतात त्यात जर काही डिस्टर्बन्स झाला तर त्याला म्हणायचं डिसीज. Each disease has its own specific symptoms. Each disease, प्रत्येक आजाराची, has its own म्हणजे त्याचे स्वतःचे स्पेसिफिक सिम्पटम्स. स्पेसिफिक विशिष्ट आणि सिम्पटम्स म्हणजे लक्षणं. 7वीच्या मुलांना वाक्यांचे अर्थ स्वतः कसे लावायचे पुस्तक वाचताना हे थोडंसं डिटेलमध्ये शिकवणार. आणि 8वीच्या मुलांना थोडंफार 50% मुलांना बऱ्यापैकी माहीत असतं ते वाक्यांचे अर्थ योग्य रीतीने कसे लावायचे, त्यामुळे त्यांना एवढं डिटेलमध्ये नाही सांगणार, पण मधून अजून
उरलेल्या 50% माहित नसतं, त्यामुळे सांगणार, कारण मग वाचल्यावर त्या वाक्याचा व्यवस्थित अर्थ कसा लावायचा ते कळत नाही. इच डिसीज हॅज, प्रत्येक आजाराला, इट हॅज इट्स ओन म्हणजे त्याचे स्वतःचे स्पेसिफिक सिम्पटम्स म्हणजे विशिष्ट लक्षण असतात. त्यावरून हा आजार कोणता आहे आपल्याला ओळखायला येतं. त्या आजाराचं नाव काय, लक्षणांवरनं त्या आजारांना नावं दिलेली असतात. टाइप्स ऑफ डिसीज, आता आजाराचे प्रकार. यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज एक्सेट्रा. यू मस्ट हॅव हर्ड, तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल. नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस, डायबिटीज, कॉमन कोल्ड हे जे किंवा हार्ट डिसीज हे वेगवेगळ्या प्रकारचे जे डिसीज आहेत त्याची नावं तुम्ही ऐकलेली असतील. रिझन्स अँड सिम्पटम्स, रिझन म्हणजे कारण आणि लक्षण. ऑफ ऑल द डिसीजेस आर डिफरंट, सगळ्या डिसीजेसचे रिझन आणि सिम्पटम हे डिफरंट असतात. टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन scientific study of diseases are classified as follows. डिसीजेसचं क्लासिफिकेशन हे कशासाठी केलेलं आहे? टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीजेस, डिसीजेसचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करताना त्याच्यात कोऑर्डिनेशन म्हणजे ताळमेळ आणण्यासाठी त्याचं खालील प्रमाणे वर्गीकरण केलेलं असतं. टाइप्स ऑफ डिसीजेस, मेन 2 टाइप्स, अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन्स. ड्युरेशन म्हणजे टाइम किंवा काळ, किती काळासाठी तो डिसीज असतो, राहतो, तो आजार आपल्या शरीरात किती काळासाठी राहतो, त्यानुसार अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन्स, काही कारणांमुळे होणारे आजार अकॉर्डिंग टू रिझन्स. अकॉर्डिंग टू ड्युरेशन मध्ये फर्स्ट क्रोनिक डिसीज. क्रोनिक डिसीज म्हणजे दीर्घ काळ असणारे आजार. इथे लिहिलेलं आहे, तुम्हाला जे अर्थ माहित नाही ते तसे लगेच तिथे लिहिले तरी चालतील. मी आधीच सांगितलं हे पुस्तक मला जुनं मिळालंय, अजून नवीन पुस्तक नाही मिळालेलं लॉकडाऊनमुळे, त्यात असं काही काही लिहिलेलं आहे. क्रोनिक डिसीज म्हणजे दीर्घकाळ, म्हणजे जास्त काळासाठी शरीरात राहणारे ते आजार, त्यांना म्हणायचं क्रोनिक डिसीज. आणि ॲक्यूट डिसीज, ॲक्यूट म्हणजे गंभीर स्वरूपाचे आजार, तीव्र स्वरूपाचे आजार किंवा गंभीर स्वरूपाचे आजार. मग टाइप्स ऑफ डिसीज मध्ये आधी दोन प्रकार, अकॉर्डिंग टू ड्युरेशन, दुसरा अकॉर्डिंग टू रिझन्स. अकॉर्डिंग टू ड्युरेशन मध्ये फर्स्ट क्रोनिक डिसीज, सेकंड ॲक्यूट डिसीज. अकॉर्डिंग टू रिझन्स मध्ये हेरिडिटरी डिसीजेस आणि ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिक आजार. घरात जर कोणाला म्हणजे आई वडिलांना किंवा इतर आजी आजोबांना असे जरा काही आजार असतील तर ते पुढच्या पिढ्यांमध्ये होऊ शकतात, त्यांना म्हणतात अनुवंशिक आजार. आणि ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजे काही कारणांनी हे अनुवंशिक नसतात पण होऊ शकतात, काही गोष्टींमुळे, काही कोणाच्या संपर्कात आल्याने किंवा काही खाण्यापिण्यामधून असे जे होतात त्यांना म्हणायचं ॲक्वायर्ड डिसीजेस. त्याचे 2 प्रकार पडतात. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे हे संसर्गजन्य आजार, आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे आजार तर असतात पण नॉन इन्फेक्शियस, इन्फेक्शनमुळे होत नाहीत असे आजार. इन्फेक्शियस मध्ये कॉमन कोल्ड, फ्लू, डेंग्यू. आणि नॉन इन्फेक्शियस मध्ये डायबिटीज, हार्ट डिसीजेस. टाइप्स ऑफ डिसीजेस, तर ह्याचा
वहीत चार्ट बनवायचा, स्वतः लिहायचा आणि तो असं 2-3 वेळेस वाचला तरी आपोआप लक्षात राहतो. आत्ता इथे एकदा वाचला तरी मग अशी डिटेलमध्ये असं वाचला सावकाश आणि आता परत एकदा वाचला तर आपोआप लक्षात राहतो. टाइप्स ऑफ डिसीजेस मध्ये अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि दुसरा अकॉर्डिंग टू रिझल्ट. अकॉर्डिंग टू ड्युरेशन मध्ये फर्स्ट क्रोनिक डिसीज आणि सेकंड ॲक्यूट डिसीज. अकॉर्डिंग टू रिझन मध्ये हेरिडिटरी डिसीजेस आणि ॲक्वायर्ड डिसीजेस असे 2 भाग पडतात. मग ॲक्वायर्ड डिसीजेसचे परत 2 भाग, इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस. कॅन यू टेल हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड? डिसीजेस स्प्रेड म्हणजे आजार पसरतात. हिपेटायटिस, मलेरिया, स्कॅबीज, टीबी, डेंग्यू, dysentery, ringworm, swine flu. What do we mean by pathogen? Pathogen म्हणजे रोगजंतू. रोगजंतू म्हणजे काय? What do we mean by infectious disease? Infectious disease संसर्गजन्य आजार म्हणजे काय? आता इकडे इन्फेक्शियस डिसीजेस, इन्फेक्शन थ्रू स्प्युटम म्हणजे एखाद्याच्या थुंकण्यामुळे इन्फेक्शन कसं होतं ते सांगितले. इन दिस एरिया, त्या एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज्ड इनटू फाइन मिस्ट. Mist remains in the air for several minutes to few hours. ड्रॉपलेट्स छोटे छोटे कण त्या थुंकण्यातले हवेत पसरतात आणि ते त्या ठिकाणी बराच वेळ राहतात. ते खूप छोटे असल्यामुळे त्या ठिकाणी ते बराच वेळ राहतात आणि हवेद्वारे एका ठिकाणाहून दुसरीकडे पसरतात, वाहून नेले जातात किंवा पसरतात. आणि त्याच्या संपर्कात जर दुसरा माणूस आला त्याचं इन्फेक्शन होतं. लार्ज ड्रॉपलेट सेटल ऑन ग्राउंड विदिन फ्यू सेकंड्स. लार्ज ड्रॉपलेट जे असतात ते ग्राउंडवर सेटल होतात, पण जे स्मॉल असतात ते हवेत पसरतात